सोहळा संपन्न झाला आणि समाजसेवेचा देखील सोहळा इथे संपन्न झाला. आमचे बालकृष्ण दादा यांनी मात्र तो समाजसेवेचा जो 5,000 रुपयाचा धनादेश आहे तो त्यांनी स्वीकारला आणि आता मात्र आपल्याला मैदानावर घेऊन जाईल. मैदानावरच्या हालचालींचा आढावा आमचे अमितजी म्हात्रे आमचे सिनियर समालोचक यांच्या माध्यमातून पहिलं सत्र आपण ऐकणार आहोत. हेलो, बहुत बहुत शुक्रिया अक्षय पाटिल सर और निकेश, आप दोनों का मैं बहुत बहुत तहे दिल से स्वागत कर रहा हूँ, क्योंकि आप हमें अच्छी तरह से मानते हैं. आपके हृदय के अंदर बस यही प्रेम है, बाकी कुछ नहीं. आपके पास भी बहुत ही बढ़िया टैलेंट है, लेकिन एक आदमी की सोच होती है कि बड़ों का सम्मान करना, और ये आप दोनों के पास है. ये महत्वपूर्ण है. नहीं तो कई लोग आते रहते जाते रहते, उसमें कोई टेंशन नहीं है. लेकिन आज के इस दिन में हमारे परम मित्र सतीश जी पाटिल, उनकी पूरी सेना, उनका मैं शुक्रगुजार हूं, क्योंकि इस बिग बैश लीग में हमें 2 दिन कमेंट्री करने का मौका दिया. ऐसा ही प्रेम रखिए और मैच को शुरुआत कीजिए. प्रेम 11 पूर्व विभाग बनाम समर्थ विंदने 40+ मास्टर के बीच ये टक्कर है. एक जगह कप्तान रमेश ढाकोल और कप्तान निवृत्ति पाटिल के बीच ये जंग है. दोनों अंपायर मैदान के अंदर पहुंच चुके हैं और एक जो रन है वो शरीर के लिए. 4 मार्च से शुरुआत हो गई, 10 मार्च को समापन है. 1,11,111 की धनराशि फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज 50,555, थर्ड प्राइज 36,636 और चतुर्थ प्राइज है 33,333. और मैन ऑफ द सीरीज जो है वो बाइक है, और वो जो टीम जीतेगी उस मालिक को ये बाइक है. मैन ऑफ द सीरीज के लिए फ्रीज है. बेस्ट गोलंदाज और क्षेत्र रक्षक और बल्लेबाज के लिए जो 3 साइकिल हैं. इतना बहुत ही बढ़िया इस बार देखा जाए आयोजन नियोजन किया हुआ है स्पेन के मैदान के ऊपर, गोवेरले का भव्य दिव्य मैदान. तो सभी दर्शकों का हम स्वागत करते हैं और इस मैच के पूर्वांग के लिए हम चलते हैं हिंदी में आपको लेके. अभी जी मात्रे हमारे साथ, हमारे साथी स्कोरर मौजूद है जिनका नाम है स्वयं अवास्कर, और साथ हमारे सचिन जी केनी साहब, और वहाँ हमारे श्री समर्थ लाइव टेलीकास्ट मौजूद है. स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज खेल रहे हैं. आणि बघा दादरगावचे सिकंदर टाकेगावचे सिकंदर जोशी साहेब यांना विनंती करतोय की आपण आमच्या मंचावर यायचं. सिकंदर जोशी आणि टीमला, दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण जास्तीत जास्त करून अगदी वेळेनुसार चाला, कारण नंतर इकडे संध्याकाळ जास्त आलं की अंधार पडतोय मैदानात, त्यापेक्षा आपण स्पीडमध्ये चाला. आणि सिकंदर जोशी हे टीम मॅनेजर आहेत, त्यांना विनंती असेल की आपण आमच्या मंचावर या. टॉस जीतकर प्रेम 11 पूर्व विभाग टीम ने पहले गेंदबाजी करने का फैसला किया है और समर्थ बिंद ने 40+ मास्टर टीम को निमंत्रण दिया है बल्लेबाजी करने के लिए. हाँ, तो वाईपी पाटिल साहब और इस बार देखा स्ट्राइक के ऊपर है और सूर्यकांत जी नॉन स्ट्राइकर एंड पे पहली गेंद हवा में जरूर गेंद लॉफ किया है. इस बार नोमैंस लैंड में गेंद जरूर गिर चुकी है. सिंगल तो मिलेगा और एक के साथ खाता ओपन. स्कोर 1. नेक्स्ट बॉल, ओहो बेहतरीन शॉट, ओवर पिच बॉल थी और इस बार पनिशमेंट काउ कॉर्नर के ऊपर लंबा बिग हिट दीजिए.
यस, इस बार बहुत ही शॉर्ट ऑफ लेन थी, लेकिन इस गेंद को इस बार देखा जाए अंदर आई थी, गेंद को स्टीयर किया और इस बार देखा जाए गेंद को फील्ड किया, पीछे कोई रन मिलेगा नहीं। परिवर्तन वाली यह बॉल देखने को मिल चुकी है, गर्मी ज्यादा है। 40+ राइगर मास्टर्स बिग बैश लीग 2025। एक बार फिर से शॉर्ट ऑफ लेन डाली थी और कदमों का बेहतरीन प्रयोग किया था, लेकिन कामयाबी नहीं मिल चुकी है। फंसाया सूर्यकांत मोकल को। आपने देखा होगा कि पहली गेंद के ऊपर सिंगल आया, दूसरी गेंद के ऊपर छक्का आया, तीसरी गेंद डॉट चली गई, चौथी गेंद डॉट चली गई। तो फिलहाल 2 गेंदें अच्छी साबित हो गई है। अभी तक 2 गेंदों का खेल शेष है। टॉस जीतकर पेन इलेवन पूर्व विभाग टीम ने पहले गेंदबाजी करने का फैसला। 5वीं डिलीवरी, एक बार फिर से शॉर्ट ऑफ लेन है और इसी बीच कवर पॉइंट के ऊपर खेला हुआ शॉट है और ये ओवर थ्रो हुआ है, लेकिन बैकअप पीछे है। टीम का स्कोर आगे बढ़ता है। 17 रन बगैर नुकसान पे काम चल रहा है। विकेट अभी तक कोई गिरा नहीं है। या यशवंत पाटिल साहब 2 पे खेल रहे हैं और सूर्यकांत मोकल व्यक्तिगत देखा जाए तो 15 पे खेल रहे हैं। और इस बार गेंद ज्यादा ही बाहर है, वाइड घोषित किया अंपायर पाटोले साहब ने और अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे जा रहा है 18। फिर से एक बार फिर से यहाँ आउटसाइड ऑफ टर्म गेंद जरूर थी। थोड़े से पीछे जाकर गेंद को कट करने का प्रयास जरूर किया था, लेकिन कामयाबी नहीं मिल चुकी है। बहुत ही बढ़िया विकेट कीपिंग का मुजाहरा पेश किया। स्कोर 18 पे रुका हुआ है बगैर नुकसान पे और इस ओवर की मेरे हिसाब से अभी तक 2 गेंदें शेष है। और इस बार यहाँ देखिए आगे निकले थे वाई पाटिल साहब, लेकिन पूरी तरह से गेंद आउटसाइड ऑफ टर्म है। परिवर्तन वाली गेंद, शानदार डिलीवरी। 2 गेंदों के ऊपर वाई पाटिल साहब को चकमा दिया गेंदबाज ने। ठोमरे इसकी अंतिम बॉल दूसरी ओवर की और टॉपेज लगा है पीछे, लेकिन कैच है। और इसी के साथ वाई पाटिल साहब बैक टू द डगआउट। पहला झटका समर्थ बिंद ने 40+ मास्टर्स टीम को दी। इनिंग नंतर आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे। नए बल्लेबाज का आगमन होने जा रहा है। 1 डाउन बैट्समैन राकेश म्हात्रे। दरम्यान आमचे राव्याचे 40+ खेळाडू विश्वासदादा पाटील यांचं शुभगमन आहे। विनंती असेल आपण या अतिथी कक्षामध्ये आपले देखील सहर्ष स्वागत असेल। सतीशजी पाटील आमचे बालू काका यांना देखील विनंती असेल आपण देखील अतिथी कक्षामध्ये यायचं आहे। आपलं देखील सहर्ष स्वागत। और 2 ओवर के समाप्ति के बाद समर्थ बिंद ने 40+ मास्टर टीम का स्कोर है 18। 1 विकेट गॉन हो चुका है। 2 ओवर खत्म हो चुके हैं। आने वाली 18 गेंदें शेष है, लेकिन कप्तान गेंदबाजी करने के लिए आ चुके मिस्टर रमेश ढाकोल। सूर्यकांत जी नॉन स्ट्राइकर एंड पे हैं, जो अच्छी तरह से बल्लेबाजी कर रहे हैं। यस, माफ कीजिए, इस बीच सूर्यकांत मोकल और राकेश म्हात्रे। तो सूर्यकांत इस बीच स्ट्राइक के ऊपर जरूर है, जो एक अच्छी पारी उन्होंने संभाली अपनी टीम के लिए। लेकिन कप्तान इस बार फील्डिंग का थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन कर रहा है। सूर्यकांत 7 गेंदों में 15 पे खेले, 2 सिक्सर है, 1 डबल और 1 सिंगल के साथ खेले। रमेश ढाकोल और टूर्नामेंट का जो टॉप स्कोर है वो आरसी अलीबाग टीम 79 रनों की एक जबरदस्त उन्होंने हाईएस्ट स्कोर बनाया है। कौन सी टीम इस हाईएस्ट स्कोर को तोड़ेगा और अपना रिकॉर्ड मजबूती का करेगा, वक्त बताएगा। और सूर्यकांत जी गुंडा, जिन्होंने 53 रनों की एक बहुत ही उम्दा पारी खेली हुई है इस बिग बैश लीग में।
कल के दिन, तो एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 19। अभी तक इस ओवर की 5 गेंदें शेष है, तीसरा ओवर जारी है। पहली दफा राकेश म्हात्रे गेंद को खेलेंगे। हवा में जरूर गेंद, थोड़ी सी इस बार टर्न भी कर रहे गेंद और मिड विकेट के ऊपर गेंद चली गई। फील्डर मौजूद है, एक सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा। समर्थ बिंदन है 40+। मास्टर टीम का स्कोर है 20, लॉस ऑफ 1 विकेट। रमेश जी ढाकोल खुद कप्तान है प्रेम मिलनपुर विभाग के। टॉस जीतकर उन्होंने गेंदबाजी करने का फैसला किया है। शॉट अच्छा है लेकिन फील्डर मौजूद है वहां, एक सिंगल जरूर मिलेगा। कॉर्नर के क्षेत्र में गेंद और थोड़ी सी इस बार देखा स्पिनिंग भी चल रही है, बॉल टर्न भी कर रहे हैं। बल्लेबाजों को बड़ा शॉट खेलने का मौका नहीं दे रहे, लेकिन बल्लेबाज कोशिश कर रहे हैं। लेकिन एक सिंगल के साथ स्कोर 21, लॉस ऑफ 1। 21 स्कोर। ये देखिए एक बार फिर से पॉइंट के ऊपर, और इस बार ये गलती कर चुके हैं। देखिए क्रिकेट में गलती नहीं माफ करती है, और जहां लगभग देखा जाए गेंद बाहर चली गई 4 रन के लिए। मिस फील्ड, परिणाम भुगतना पड़ा टीम के लिए 4। और देखिए अच्छी, बहुत ही गुड डिलीवरी देखने को मिल चुकी है। अंतिम बॉल शेष कप्तान ने इस बार दिमाग चलाया, सही गेंद को फेंका, बल्लेबाज को मिस किया सीधी विकेट कीपर के दस्तानों में। टीम का स्कोर है 25। तीसरे ओवर की आखिरी गेंद शेष, अंतिम बॉल। कदमों का बेहतरीन प्रयोग कर दिया, हवा में जरूर गेंद, कैच इट, आउट। विकेट नंबर दूसरा गॉन। मिस्टर राकेश म्हात्रे चले 5 रन बना के वापस। कप्तान ने सफलता हासिल किया। समर्थ बिंदन ने 40+ टीम का टोटल स्कोर इस बार बोर्ड के ऊपर लग चुका है। आणि नेहमी नितांत प्रेम आणि अगदी आम्ही एकत्रच होतो सौदर शाळेत, आणि जाम मजा, पहिले ढसिंग जाम चालायची, म्हणजे तर दिवस वेगळे होते। बाबू धावण्यामध्ये, पोहण्यामध्ये ऑलराऊंडर व्यक्तिमत्व होते। आणि पूर्वी जवानीचा जोश माझा वेगळा असतो, लग्न झाल्यानंतर सगळे ढिले होतात। आमचे अक्षय सर बघा पहिले कसे होते, आणि आता थोडेसे फरक पडला, कारण एकदा प्रेशर आला माणसावर की प्रॉब्लेम पडतो। आमच्या तिकडे विश्वासभाई पहिले काय होता जमाना, होडकोच्या मैदानावर चांगदेव पडेल त्यांनी दोघांनी बॅटिंग केली होती, मुंबईच्या टीमला घाम पडला होता आणि सामना जिंकून दाखवला। आणि विश्वास पाटील यांची खासियत होती अक्षय पाटील सर, एकदा त्या पेनच्या आपल्या एस टी स्टँडवर गेले, एकदा कॉलेज सुटला की नवा कालचा पेपर हातात घेतला बस की झाला काम फिट समजायचं। ते त्यांची टेक्निक होती, सगळ्यांना जमत नव्हती ती। दिसायला पूर्वी हँडसम, म्हणजे कोणाला तरी वाटायचं की व्यक्ती होतं, चतुराई होती, चालाकी होती ती। तेच दिवस राहिले नाहीत, आता बदलत। आता मात्र व्यवसायामध्ये क्रिकेट चांगले खेळले ते, पण अजूनही क्रिकेटची आवड आहे। आणि आता हे 40+ आयोजन आहे म्हणून या सर्वांचा क्रिकेट जिवंत राहिला सचिनभाई, नाही तर यांचं क्रिकेट कधीच झालं असतं बंद। पण चांगली गोष्ट, आमच्या सर्व आमचे जे महत्त्वकार आहेत या 40+ ज्यांनी मेहनत घेतलेली आहे त्या सर्वांचं मनापासून ऋणी, की तुम्ही हा खेळ तुमच्या 40+ जिवंत केला। प्रत्येकाचा दिवस असतो, प्रत्येकाचा टाईम असतो। गावस्कर साहेबांनी भर फॉर्ममध्ये राजीनामा दिला होता मित्रांनो। त्याच्यानंतर गावस्कर गेल्यानंतर प्रश्न पडला होता क्रिकेट चालेल कसं काय, तेंडुलकर साहेब आले, तेंडुलकर साहेब रिटायरमेंट झाल्यानंतर प्रश्न पडला चालेल काय, आणि मग मात्र विराट कोहली साहेब आले। त्याच्यामुळं राज कपूर साहब जी, दिलीप कुमार का जी ने एक बात कही थी कि क्रिकेट में, क्रिकेट का खेल चलता रहेगा क्योंकि खिलाड़ी आते रहेंगे जाते रहेंगे। म्हणून बघा ना क्रिकेट अजून चालूच आहे।
फक्त तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स क्लास देणं आहे. आता व्यावसायिक क्रिकेट आहे. पूर्वीचा क्रिकेट वेगळा होता. पूर्वी मात्र फायनलपर्यंत नो कॉम्प्रोमाइज, बरोबर ना विश्वास भाई? आता इथं मात्र 2 मारल्यानंतर पहिली फी खिशात येते आणि ती चर्चा चालूच फोनवर प्रत्येकाची, किती घ्यायचे, किती वाटायचे, किती ठेवायचे. तर बाईकसाठी पण कधी कधी तीच होते कल्पना. म्हणून तर आता काही जणांनी ठरवलं की मालकाला द्यायची म्हणजे प्रश्न मिटला. असू द्या, काही हरकत नाही आहे. आता व्यावसायिक आहे, कोण रिस्क घेऊ शकत नाही. 3 षटकां धावा झाल्या त्या 25 और चौथे गेंदबाज फिर बॉलर आए कई मंगेश आउट, लेग बिफोर विकेट के सामने, बल्लेबाज गॉन. और इसी के साथ देखा जाए तो मेरे हिसाब से वापस जा रहे हैं सूर्यकांत मोकल, जिन्होंने टीम के लिए आते ही गेंदबाज ने चलता कर दिया, बड़ी मछली को जाल में फंसाया डीजे. और नए बल्लेबाज निवृत्ति पाटिल आए हैं, खुद कप्तान. और उसके बाद अभी नए बल्लेबाज बैटिंग क्रमांक 5 के ऊपर रुपेश जी मात्रे. दिघाटी गांव के सुपुत्र, क्या बैटिंग की थी साई के मैदान के ऊपर. ये अकेले होने के खिलाफ अकेले ने दमखम, इतना पसीना फूटा था कि मानो उसके बाद हंगामा. दिघाटी वाले मग आठवते हातीला चड्डी घालतील. काय ते बॅटिंग त्यांनी केली होती आणि आतमध्ये नंतर जल्लोष झाला. आयुष्यात तरी क्रिकेट प्रोफेशनल भरपूर खेळला, पण तो क्रिकेट प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहिले. पाठोपाठ षटकार मारले होते आणि दिघाटी केलोने मॅच बघायला अधिक मजा पूर्वी, आता थोड़ा कमी झाला. और इस बार ये गेंद आउट लेग स्टंप के ऊपर जरूर गेंद चली गई. रुपेश ने ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश की थी, लेकिन गेंद बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं. डॉट गेंद. दिघाटी गांव के सुपुत्र हमारे परम मित्र हैं, रावे गांव के दामाद हैं. मंगेश एक बार फिर से दिशाहीन, बटकी गेंद लेग स्टंप के बाहर है. खराब बॉल मंगेश की, यह मंगेश पाटिल की. 40+ रायगढ़ मास्टर बिग बैश लीग का यह भव्य दिव्य आयोजन आज मेरे हिसाब से शुक्रवार यानी के ये आज का चौथा दिन है. फुल टॉस को पनिशमेंट छकड़ी ही मिलेगी. ये गेंद देगा तो मारेगा ही बैट्समैन. मिल गया छक्का इस बार वाइडेस्ट लॉन्ग ऑन के ऊपर और स्कोर आगे से धीरे से आगे बढ़ चुका है. 10-2 यानी कि 22. भाई कहने एक अच्छी कमेंटेटर भी है. उन्होंने, मुझे ये लगता कि उन लोगों के ऊपर जो आगे के लोगों ने जो प्रेशर डाला, उनका मैं नाम नहीं ले सकता, लेकिन उन्होंने वो उस टाइम उन्हें कमेंट्री का ही मौका देते तो आज वो अभी भी छाने वाले हैं, उसमें कोई दिक्कत नहीं, तो ये छा ही जाते. मैंने समाधान देवस्कर जी से बातचीत की कि आप तुम उतरो, ये इसमें है. उन्होंने कह दिया मेरा थोड़ा प्रॉब्लम है, लेकिन मैंने कह दिया आपके पास जो ज्ञान है, आपके पास कमेंट्री का एक तजुर्बा अलग है, आपके अल्फाज अलग, आपका टेम्पो अलग है, आपकी लय अलग है, तो आप आइए. तो उन्होंने कह दिया मैं अगले साल जरूर उतरूंगा. अगर सचिन भाई कमेंट्री करते तो और भी बड़ा मज़ा आता, लेकिन उनके पास उनकी नौकरी इंपॉर्टेंट बात है, क्योंकि नौकरी है तो उनको खोपटे की छोकरी भी मिल गई. सर हमारा दुर्भाग्य है, हम जाते तो पहले पूछते काम करने के लिए किधर हो. ये कमेंट्री वाले को कोई लड़की देगा थोडी, नाही चलता. अभी नोकरी महत्त्वपूर्ण आहे. म्हणून ते आमचे काही कॉमेंटेटर आहेत ना, ते आम्हाला सांगतात की आम्हाला नोकरीमुळे जमत नाही. मी त्यांना सांगतो आमचे कॉल तुम्हाला घ्या आणि तुमची नोकरी आम्हाला द्या. अरे हा 2 महिन्याचा बाजार उठला की संपला. नौकरी महत्वाची है. सच्ची में सचिन भाई, मुझे तो 2 लोग इतना 50-50 हज़ार रुपये लेते हैं, फिर भी ये चलना ही चाहिए, आना ही चाहिए इसमें. लेकिन ये नौकरी बहुत इंपॉर्टेंट बात है दोस्तों. ये क्रिकेट का खेल क्या अभी नवंबर में मुझे लगता है इलेक्शन था, इसीलिए ना तो फरवरी में खत्म होने वाला था. 25 इस बार का जाए 32 स्कोर हो चुका है. ये कैच नहीं मिलेगी. शॉर्ट फाइनल खिलाड़ी दायरे के अंदर है.
टॉपेज लगा हुआ है और पैरों के ऊपर गेंद को अड़ा दिया है। 2 रन जरूर मिलेंगे। और रुपेश ने छक्का ठोका, उसके बाद 2 रन इकट्ठा किए, 8 पे पहुंचे खुद और टीम का टोटल स्कोर पहुंचा है 34। इस ओवर की अभी तक मेरे हिसाब से 2 गेंदें शेष है। सुंदर इस बार देखा जाए, लेकिन दिशा से भटकती हुई गेंद। अंपायर पाडोले साहब देखिए, जवळजवळ 8 वर्षापूर्वी बघितली तब्येत अजून तशीच है। खाना कम खाते हैं लेकिन शरीर के अंदर वो पचन नहीं होता है। अंतिम बॉल मेरे हिसाब से शेष होगी, 2 गेंदें शेष है। और एक बार फिर से बैक टू द बॉल और मारो मारो जल्दी मारो, यस आउट। रुपेश गॉन डीजे। लेकिन मिलेगा चौका, 4 रन। समर्थ विंदने 40 मास्टर संघाची धावसंख्या आहे बोर्डावरती मात्र 40 आणि 40 ला 4 गडी, माफ करा 39 39, 4 षटकां धावा ते 39 आणि मैदानाच्या बाहेर विकेट गेले ते 4। देखिए 2 ओवर में 10 आए और 2 ओवर में मेरे हिसाब से देखा जाए तो 29 आए। 2 ओवर महंगे साबित हुए, 2 ओवर सही साबित हुए, लेकिन आप ये आखिरी ओवर कैसा होगा? ये स्लॉग ओवर है, ये डेथ हो रही, हानामारी का ओवर है। अगरी भाषा में हम इसे कहते कुटाकुटी का ओवर है। मिथुन चक्रवर्ती की भाषा में से डुसुम डुसुम वाला ओवर है। और सीआईडी में कहते दया तोड़ दरवाजा मारो, लास्ट में ब्लास्ट करो, हमला करो इस ओवर में। इन पूरे गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए और इस प्रकार ये आखिरी 6 गेंदें फेंकेंगे पारी के कप्तान को। कप्तानी पारी खेलना पड़ेगा, सचिन भाई ने सही बताया। 1983 में जब भारत के विकेट 17 पे 5 गए थे, लेकिन कप्तान ने जाकर 175 की ऐतिहासिक पारी खेली और पारी के बदौलत हिंदुस्तान टीम विश्व कप जीतने के लिए तैयार हो गई दोस्तों, जिम्बाब्वे के खिलाफ। करेल जो करेल बॉलर था ना, उसको कपिल देव साहब जी को उन्होंने डूज किया था। वो इस बॉल उन्होंने 22 बार देखा जाए बाउंसर मारी थी ना, तो कपिल देव को उन्होंने थोड़ी सी गालियां भी दी और कपिल देव साहब जी ने कह दिया अगर हिम्मत है तो दोबारा तू बाउंसर फेंक। और उन्होंने बाउंसर फेंका और ऐसा छकड़ी मारी ना कि करेल की बोलती बंद की। खुन्नस आना चाहिए मन में, लेकिन खेल भी वैसा दमदार होना चाहिए। हाँ, खेल दमदार नहीं होगा तो मजा नहीं होगा। आखिरी 6 गेंदे और हवा में और कैच है, ओ माय गॉड, पकड़ लिया कैच, चूकते चूकते दबोच लिया। विकेट नंबर 5वां गॉन। टीम का स्कोर है 39, लॉस ऑफ 5। समर्थ विंद ने 40 बस मास्टर टीम का स्कोर दीजिए। स्पोर्ट रायगड कॅप्टन वासुदेव कोंडिलकर आणि हेमंत गोरले यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी या। थर्ड मैन के ऊपर एक शानदार कैच को लपक लिया। जो पहले बॉलर इस बार देखा जाए मेरे हिसाब से
सुभाष जी थे। चला हेमंत गोरले साहेब या आणि गायकर कंपनी कर्णधार वासुदेव कोंडिलकर आलेले आहेत। तर या इनिंग नंतर आपण त्यांच्याकडे टॉस करू और नए बल्लेबाज मिस्टर जगदीश। जगदीश मात्रे 5 गेंदे शेष, लेफ्ट आर्म राउंड विकेट से स्पिनर है और एक बार फिर से यह रनर का मौका बनेगा और आउट। नजर हटी, दुर्घटना घटी। इसी के साथ बल्लेबाज आए क्या वापस चले गए क्या, याला म्हणतात मराठीमध्ये आला तसा गेला। सुभाष सिंधे जिन्होंने शानदार क्षेत्ररक्षण किया और सीधा विकेट कीपर के पास दिया और विकेट गॉन हो चुके मेरे हिसाब से 6 और स्कोर है इस बार देखा जाए 39। धावा संख्या 39 ला 6 गडी मैदानाच्या बाहेर समर्थ विंदने 40 बस मास्टर संघाचे। सचिन नहीं बल्लेबाज सचिन, उल्टा वाला चलाने की कोशिश, एक बार फिर सिंधे के पास गेंद है। अभी क्या उम्र होने के बाद कुछ नहीं कर सकते तुम। वाघ म्हातारा झाला की मग माशा माग फोंग फोंग करतात, लेकिन फिर भी बढ़िया तरीके से तुम एफर्ट दे रहे, ज्यादा रिस्क भी कोई मत लो भैया। अभी क्या तुम्हारी उम्र बढ़ चुकी है, हड्डी बिड्डी का प्रॉब्लम होता है जोड़ने में, ज्यादा कोई रिस्क मत लो। 40 स्कोर और इस बार फिर स्पिन टर्न कर रहे, बॉल देखिए पूरी तरह से फंसा रहे हैं लेफ्ट हैंड गेंदबाज है और मेरे हिसाब से अभी तक इस ओवर की 2 गेंदें शेष है। आखिरी 2 थोड़ा सा इस बार दबाव वाली गेंदबाजी हो चुकी है प्रेम इलनपुर विभाग की। थोड़ी सफल हुए थे इस बार देखा जाए, क्रॉस लाइन खेलने गए थे मिड विकेट के ऊपर, लेकिन कामयाबी नहीं। डॉट गेंद, अंतिम बॉल शेष होगी मेरे हिसाब से, आखिरी गेंद इस पारी के अंतिम ओवर की अंतिम बॉल। फंसाया इस बार देखा जाए और क्या गेंदबाजी की यार मंगेश ने। और 40 रन बन चुके समर्थ विंदने 40 बस मास्टर टीम के, और जीतने के लिए प्रेम इलियनपुर विभाग को चाहिए 41 रन। 41 रनों की जरूरत है। फर्स्ट मैच है आपका सभी की आंखों के सामने। सेकंड मैच गायकर कंपनी बना मेडिटेक स्पोर्ट रायगढ़ के बीच, वासुदेव कोंडिलकर बना हेमंत गोरले के बीच टक्कर होगी, लेकिन 41 का पीछा अब कैसा होगा, यह मैच समर्थ बिंदु ने 40 प्लस कैसे जीतेगी या प्रेम इलियनपुर विभाग इस रनों के पीछे जाकर इस रनों को चेसिंग करेंगे, ये तो वक्त बताएगा। लेकिन ये रन रोकना है समर्थ बिंदु ने 40 प्लस मास्टर टीम को, और ये रन इकट्ठा करना है प्रेम 11 पूर्व विभाग टीम को। मेरे हिसाब से इस बार 41 का टारगेट है और जिताऊं का खेल है। चलते टॉस बॉक्स में अक्षय पाटील सर के पास। धन्यवाद। यावेळेला मात्र गायकर कंपनीचे कर्णधार वासुदेव कोंडिलकर आपल्या डाव्या बाजूला पाहू शकता, मेडिटेक स्पोर्ट्स रायगड हेमंत गोरले उजव्या साईडला पाहू शकता। दोन संघामध्ये ही आता लढत असणार आहे। दोघांना देखील शुभेच्छा देऊया। अनिकेतजी सतीश सातत्याने सहकार्य करणारे शुभ असते, नाणेफेकीचा कॉल केला जाईल। कोण कॉल करते बघूया। मेडिटेक स्पोर्ट्स रायगड आणि त्यांच्या विपक्षामध्ये गायकर, नाणेफेकीचा कॉल गायकर कंपनीनं अगदीच वासुदेवजी कोंडिलकर एक दिग्गज खेळाडू, लेजंड खेळाडू बनले, त्यांची ओळख आहे। नाणेफेकीचा कॉल आपण जिंकलात, काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण घेणार। क्षेत्ररक्षण घेणार निश्चितच आपण तर प्रतिस्पर्धी संघाला किती धावसंख्यावर रोखण्याचा असेल? कमीत कमी धावांमध्ये आपण रोखण्याचा प्रयत्न करू। मला वाटतं आतापर्यंत आता 40च्या वरती आपलं वय गेले आणि अशा या आणि अगोदर आपण किती वेळा एकमेकाच्या विपक्षामध्ये खेळलात? नाही, पहिल्यांदाच केलं। चला, म्हणजे आज योग आला, नाहीतर मला वाटत नाही एक दुसऱ्याच्या समोर असतात। आयोजनाबद्दल काय आपलं मनोगत असेल? आयोजन काय सतीश पाटील बोलल्यानंतर काय प्रश्नच नाही। आयोजन चांगलं आहे, विकेट वगैरे चांगले, फक्त थोडं ग्राउंडचा प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम नाही, पण होऊन जाईल त्याच्यामध्ये। बाकी टी शर्ट वगैरे चांगले ते दिलेले आहेत आपल्याला।
निश्चित आपण पाहतोय त्या भगवंताकडून चूक होतात. आपण तर माणूस आहे, एकाच चूक होऊन जाते. ते आपण सर्वांनी सहमत असायला अर्थातच या मताशी माझ्या. आपल्या वात्याला तर नाणेफेक गमावले, आपल्या धावसंख्या उभारणार. आम्ही कमीत कमी 5 ओव्हरचा मॅच आहे तर 55-60 कमीत कमी करण्याचा प्रयत्न करू, कारण समोरच्या टीममध्ये लीग मॅच आहे म्हणजे चांगले टीम पोर असतील तर हेच प्रयत्न करू. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आपण जे आजचे 4 संघ आहेत त्या 4 संघामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉईंट खूप मॅटर करणार आहेत. तर गुणतालिका महत्त्वाचे, रन रेट आपलं महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीच्या खेळामध्ये आपण कशा पद्धतीने आजच्या दिवसामध्ये क्रिकेट खेळणार आहात? आता क्रिकेटमध्ये आपण काय प्रेडिक्ट नाही करू शकत. आता हा पॉईंट टेबल आहे म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त रन करून पॉईंट कमवावा लागेल, कारण पुढे काय काय होईल समजत नाही. समोरची टीम कशी पण असू शकते, म्हणून आपण आपला बेस्ट द्यायचा प्रयत्न करू. बाकी क्रिकेट आहे, बघू. एकंदरीत पाहता 3 मॅचेस, आपल्या 3च्या 3 मॅचेस फायनल आहे. अशा पद्धतीनेच आपल्याला खेळावं लागतं. कधी आपला पॉईंट मागे पडेल पुढे पडेल सांगता येणार नाही. म्हणजे 3न्ही मॅचला हे महत्त्व देणारं क्रिकेट आहे आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. आज आपण कर्णधार म्हणून आपली निवड केलेली आहे संघ मालकाने, त्याबद्दल आपल्याला काय विशेष वाटतंय? मी प्रथम दिनेश दादाला धन्यवाद सांगेल. त्यांनी मला योग्य समजला कॅप्टनसाठी आणि मला ही संधी दिली की टीम लीड करण्यासाठी, कारण आमच्या सगळे सिनियर्स आहे. तर सिनियर्स असेल तर थोडा बॉन्डिंगचा आता करावं लागेल, कारण वेगळ्या वेगळ्या गावाची पण पोरं असतात. तर दिनेश दादाला धन्यवाद देईन, पहिली संधी दिली. मी प्रयत्न करेन चांगलं करण्याचा. आयोजनाबद्दल काय आपलं मनोगत असेल? नाही, आयोजन आपला नेहमीच चांगलाच असतो. ग्राउंड पण चांगला आहे. जसं दादाने बोलला की आउटफील्डचा थोडा प्रॉब्लेम आहे, कारण आपण 40+ खेळतो आहे. 40+मध्ये अशा ग्राउंडमध्ये थोडीशी आपल्याला प्रिकॉशन घ्यावा लागतो, कधी कोणाला लागू नये. का या वयात काय लागला की मला रिकव्हरी व्हायला पण टाईम लागते. बाकी सगळं पिच चांगलं आहे, फक्त ग्राउंडचा फक्त प्रॉब्लेम बाकी. चला, ज्या काय उणीवा आहेत त्या पुढच्या वर्षी आम्ही नक्की भरून काढू, हा शब्द आपल्याला आयोजकांच्या वतीने मी स्वतः देतोय. तर बोलूया आता आपण कॉम बॉक्समध्ये. अर्थात धन्यवाद. आपण चांगला सेशन इथे पाहिला. या 2 संघामध्ये एका बाजूला गायकर कंपनी, दुसऱ्या बाजूला मेडिटेक स्पोर्ट्स रायगड. इथे नाणेफेकीचा कौल गायकर कंपनीने जिंकलाय. क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले मेडिटेक स्पोर्ट्स रायगड या संघाला. तर मेडिटेक स्पोर्ट्स रायगडचे दिनेश भाई यांना विनंती करतोय अतिथी कक्षामध्ये यायचं, आणि तेवढीच माझी विनंती असेल प्रेम 11 पूर्व विभागचे संघमालक भाई मंगेश दलवी यांना देखील विनंती करतोय. समर्थ विंधने 40+ मास्टरचे संघमालक वाय बी पाटील साहेब, गायकर कंपनीचे संघमालक आपण देखील अतिथी कक्षामध्ये या. सर्व संघ मालकांचा आपण यथोचित मानसन्मान घेतोय. अगदी थोड्या वेळामध्ये या पण या, दिवसभरामध्ये आपण कधी पण या, आजच्या पण या आलं पाहिजे असं आमचं आग्रहाचं निमंत्रण सर्व या संघ मालकांना असणार आहे. मेडिटेकचे कर्णधार आणि अर्थात आपण आपल्या संघ मालकांना सांगून ठेवा की आपल्याला अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. दिनेश भाई मेडिटेकचे जे संघ मालक आहेत, आपण या कृपया करून. आपला देखील इथे यथोचित मान सन्मान केला जाईल, कारण मी नेहमी म्हणतो सर्व गोष्टींचा मंडळी सोंग करता येतो, पैशांचा मात्र सोंग करता येत नाही. तर अशा पद्धतीने आर्थिक आपण पाहतोय ज्यांनी उलाढाल आर्थिक मात्र गुंतवणूक या लीगमध्ये केलेली आणि आपला संघ दाखल केला, अशा सर्व संघ मालकांना पुन्हा एकदा मी विनंती करतोय. आजच्या दिवसामध्ये खेळलेल्या 4च्या 4 संघ मालकांना विनंती करतोय की आपल्याला जसा वेळ मिळेल तसा आपण अतिथी कक्षामध्ये आपला यथोचित मान सन्मान स्वीकारावा. चला तर सामन्याला सुरुवात केली जाईल. यापेक्षा मात्र कॉम्बॉक्समध्ये मी स्वतः अक्षय, प्रभावती, जनार्दन पाटील. पहिल्या सत्रामध्ये आमचे ज्येष्ठ अर्थात सिनियर समालोचक अमितदादा मात्रे, ज्यांच्याकडून आम्ही बरंच काही सातत्याने या वर्षानुवर्ष शिकत आहोत, असे आमचे समालोचक अमितजी मात्रे यांचा आवाज आपण ऐकला. मी स्वतः आपल्यासोबत जोडला गेलोय. सलामीची विद्यमान जोडी अभिजित आणि गणेश, ही सलामीची जोडी विद्यमान जोडी मैदानावर आहे. अभिजित यांच्या बॅटमधून पहिली धावसंख्या धावपटलावर अर्जित केली गेली. पहिला गोलंदाजी मार्कवर आहे भरत मडवी. अगदी पंचांच्या डाव्या हातानं उजव्या हातानं गोलंदाजी करताना इथे पाहायला मिळतो. या बल्ला मात्र स्विच हिट केलाय, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सीमा रेषा पार. बिलतील धाबा 4, पुण्याचा बाप्पा दगडू शेठ, चेंडूने दिली सीमा रेषेला भेट. आलाय या दुसऱ्या सत्रातील पहिला चौकार. विनंती असेल आपण सीमारेषेच्या बाहेर जे चेंडू जात आहेत ते आम्हाला आणून द्या, कारण प्रत्येकाला वाटतो तो चॉईस केला चेंडू त्याच्यावरच पूर्ण खेळ व्हावा. गणेश धनावडे या बल्ला मात्र स्क्वेअर कटचा फटका इथे पाहायला मिळतो. डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल, चेंडू थांबणार नाही, बेधडक दे धडक आणि चौकार आलाय हा कडक कडक कडक.
च्या दिशेने 6 क्षेत्ररक्षक तैनात केले. त्या स्पर्धेचा नियम आहे. हाफ ट्रॅकरचा चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. यावेळेला चेंडूला उचलतील, फेकतील, तोपर्यंत एक धावसंख्या इथे अर्जित केली गेली दोन्ही फलंदाजांकडून. हाफ ट्रॅकरचा चेंडू आहे, जसा वळवता येईल तसा वळवता आला असता, पण डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्या दिशेने देखील चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. एकेरी धावसंख्येने मात्र धावपटल पुढे नेलं गणेश धनावडे यानं. यावेळेला मात्र चेंडू निसटलाय, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू बॅक ऑफ द स्टंप येतोय. हा या फलंदाजाच्या बॅट मधून चौकार. यावेळेला मात्र ही आता सलामीची जोडी अगदी चांगलं काम करतोय प्रेम 11 पूर्व विभाग या संघासाठी. ज्या पद्धतीने स्टार्ट मिळाला, याला फुल टॉस चेंडू बॅक ऑफ द स्टंप, चेंडू निघून चाललाय फायनली क्षेत्रामध्ये 4 धावसंख्येसाठी. तशी सुरुवात आयुष्याची महत्त्वाची असते, तसंच या क्रिकेटमध्ये सुरुवात ही महत्त्वाची असते. ती सुरुवात मात्र 18 धावसंख्येने मात्र केली गेली. अभिजित आणि गणेश धनावडे, एक आपण पाहतोय मांगरूळचा खेळाडू आणि दुसरा आपण पाहिला तर अर्थातच अलिबागचा खेळाडू. ही जोडी आपण पाहतोय अलिबाग आणि त्यांच्या सोबत मांगरूळ गावचे हे सुपुत्र, अलिबागचा सुपुत्र एका बाजूने मांगरूळचा सुपुत्र. या सुपुत्रांना मात्र 18 धाबा धावपटलावर बनवलेली आहे. बिनबाद 18 धावसंख्या धावपटलावर आहे. पहिलं षटक आणि 41 धावसंख्येचं माफक आव्हान इथे मात्र पूर्ण करत असताना या पहिल्या षटकामध्ये आलेल्या धावा खूप निर्णायक आहेत. इथे मॅन्डेटरी पॉवर प्ले सारखा प्रकार नसल्या कारणानं इथून मात्र धावा बनवण्यामध्ये खूप अडचण निर्माण होतोय. आपण जेवढे मोठे फटके हवेमधून खेळाल तिथून जास्त धावा बनतात. जर आपण ग्राउंड शॉट खेळायला जाल तर इथून मात्र धावा कमीच्या मिळतात, कारण 6 क्षेत्ररक्षक आउटसाईड सर्कलच्या बाहेर आहेत. गॅप खूप कमी प्रमाणात असतो मैदानावर आणि तो गॅप शोधावा लागतो, त्यासाठी क्लास दाखवावा लागतो. तो कॅलिबर, तो क्लास या 40+ 50+च्या खेळाडूंकडे आहे. ती क्षमता आहे, कौशल्य आहे, पण आता शरीर थकलंय, कारण 40च्या वरती त्यांचं वय आहे. काही 45, काही 50च्या वरती. आता YB पाटील साहेब तर 59 वयामध्ये क्रिकेट खेळत आहेत. यावेळेला टप्पा पडलाय. हाफ ट्रॅकरचा चेंडू उचली घेतली, चेंडू यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये गेलाय. पंचांच्या डाव्या बाजूनं इथे गोलंदाजी करत असताना या गोलंदाजाला आपण पाहतोय, गोलंदाजी मार्कोर गोलंदाज निवृत्ती पाटील. या भिल्ला मात्र अक्रॉस द बॅट आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता. अगदी डावा पाय पाठी नेला होता आणि मात्र जागा बनवली होती फलंदाजानं फटका खेळण्यासाठी, पण बॅट आणि बॉलचा संपर्क चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. पंचांच्या डाव्या बाजूनं डाव्या हाताने गोलंदाजी करताना गोलंदाज महेंद्र पाटील यांना आपण पाहतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, कम बॅक करणारी गोलंदाजी, पण इथून मात्र नियंत्रण नाही. दिशाहीन मारा केला जातोय. चेंडू पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर निघतोय. महेंद्र पाटील यांना मात्र दंडित केलंय पंचांनी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 22वा नियम आणि नियमांतर्गत दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागतोय. अगदीच आपला आक्षेप असेल तर निश्चित आपल्याकडे रिव्ह्यू सिस्टीम आहे. फिल्डिंग बाजूने मला वाटते पंच हा रिव्ह्यू असणार आहे. तर पंचांच्या नजरेतून शहानिशा केली जाईल. तिन्ही पंच आमचे क्वालिफाईड पंच आहेत. JP पॅनल अंपायरचा आहे या स्पर्धेमध्ये सागरजी मोरे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहणार आहोत. त्यांच्या नजरेतून शहानिशा केली जाईल. शहानिशा केली जाईल आणि त्यानंतर आपल्यापर्यंत जो काही निर्णय असेल तो आम्ही एक समालोचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आज समालोचन कक्षामध्ये आदरणीय सन्माननीय त्यांचं रायगड नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हिंदी समालोचनाच्या माध्यमातून आवाज पोहोचलाय. त्यांना सिद्धू पाजी देखील म्हटलं जातं. अमितजी म्हात्रे, प्राध्यापक निकेतजी मोकल कलवे
सुभाषजी टेंबे एक उत्कृष्ट निवेदक, उत्कृष्ट समालोचक पूर्व विभागातून बिलॉंग करतात. ते काही कारणास्तव थोडे उशिरा येणार आहे. त्यांचं देखील समालोचन कक्षामधून आवाज ऐकायला मिळेल आणि मी स्वतः एक लहान कलाकार अक्षय पाटील आपल्यासोबत आजच्या दिवसामध्ये समालोचन कक्षामध्ये असणार आहे. प्रेम 11 पूर्व विभाग विपक्ष समर्थ विंधने 40+ मास्टर या दोन संघामध्ये हा पहिला सामना पाहतोय. पहिला नाणेफेकीचा कौल समर्थ विंधने 40+ मास्टर संघाने जिंकला. क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं आणि हे आमंत्रण स्वीकारत असताना इथे मात्र थोडी दमछाक झाली गेली. कारण मात्र 41 धावसंख्येचं आव्हान समर्थ टीम विंधने टीमनं मात्र प्रतिस्पर्धी संघापुढे ठेवलंय. पंच आपला जो काही निर्णय असेल तो आपण सांगायचा आहे. आपण खेळाडूचा अगदीच जो काही निर्णय असेल तो इथे आपण न जुमानता आपण आपल्या निर्णयावर थांबण्याचा. पंचांच्या निर्णय आला इथे वाईटचा इशारा आलाय. पंचांनी वाईट इशारा दिला आहे. खोलवेट टप्प्याचा चेंडू ऑन ड्राईव्ह केला. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह इथे पाहायला मिळतो. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल इथे मात्र सी मारेशा पार बिलतील धाबा 4. फलंदाजाच्या बॅटमधून इथे चौकार. अगदी आमच्या धैर्यशील पाटील साहेब राज्यसभा खासदार त्यांच्या बॅनरच्या अगदी बाजूनं चेंडू ट्रॅव्हल झाला. पूर्व विभागातून आमचे धैर्यशील पाटील बिलॉंग करतात आणि त्यांच्या विभागाचा संघ इथे मात्र आता मजल मारतोय 23 या आकड्यावर. बिनबाद 23 धावसंख्या धावपटलावर असेल. याच दरम्यान मेडिटेक स्पोर्टचे रायगड संघाचे संघमालक दिनेश दादांचं शुभ आगमन आहे. त्यांचं देखील आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत. चारही संघमालकांचा यथोचित मान सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण आदरपूर्वक करणार आहोत आणि आदरपूर्वक विनंती असेल जसा वेळ आपल्याला मिळेल तसं अतिथी कक्षामध्ये आपण यायचं आहे. हाफ टाकरचा चेंडू लॉप केलाय. चेंडूला चेंडू हवेमध्ये लॉंग ऑनच्या दिशेने तिथे पकडला जाईल चेल आणि संपला जाईल. या बेलला मात्र गणेश धनावडे यांचा खेळ वैयक्तिक 13 धावसंख्येचा खेळ करून इथून मैदानाच्या बाहेर गेलेत. पहिला विकेट 23 या धावसंख्येवर बाद झालाय प्रेम 11 पूर्व विभाग संघाचा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेश ऑन ड्राईव्ह केलाय. मारायचा होता चेंडू ऑफ ड्राईव्ह पण चेंडू झाला ऑन ड्राईव्ह. चेंडू डीप विकेटच्या दिशेने येतोय. तिथे क्षेत्ररक्षक मात्र त्याची तारांबळ उडते चेंडू पकडण्यासाठी पण तत्पूर्वी वेळ मिळतोय. तिथे बळीरामजी नवाले आमच्या वसंतदादा नवाले यांचे बंधू त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्या आहेत. आमचे अंबाल मायाचे कविवर्य त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. दीपकजी पाटील विंधणेचे आमचे त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. दुसरं षटक समाप्तीचा पंचांकडून निर्वाळ येतोय. पहिल्या षटकामध्ये आल्या 18, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 13. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर 31 धावसंख्या धावपटलावर 1 विकेटच्या मोबदल्यात प्रेम 11 पूर्व विभाग हा संघ आहे. प्रेम 11 पूर्व विभाग पेन आमच्या तालुक्यातून बिलॉंग करतो जिथे अर्थातच आमचे ज्येष्ठ समालोचक अमोलजी एरणकर, निवेदक समालोचक सुभाषजी टेंबे यांचा आवाज देखील आजच्या दिवसामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे.
12 चेंडूंचा खेळ झाला आणि 12 चेंडूंनंतर 31 धावसंख्या धावपटलावर असेल. 1 विकेटच्या मोबदल्यात अभिजित आणि नरेश ठोंबरे ही जोडी मैदानावर आहे. पहिल्या नंबरचा फलंदाज आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज दोघे जण डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. इथून येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज असेल 10. आता इथे मात्र माफक आव्हान शिल्लक राहिलंय. 41 धावसंख्येचं माफक आव्हान पूर्ण करत असताना पहिल्या षटकामध्ये 18 आणि दुसऱ्या षटकामध्ये 13 इथूनच कुठेतरी बॅकफुटला नेलंय विंधने संघाला. जो साजेसा खेळ पाहिजे होता तो साजेसा खेळ समर्थ विंधणे 40+ मास्टर संघाकडून झाला नाही. निवृत्ती पाटील यांनी जी स्ट्रॅटर्जी केली होती, रणनीती केली होती, ती इथे एक्झिक्यूट झाली नाही. त्याचा परिणाम पाहता 40 धावसंख्या बनवू शकला आणि 41 धावसंख्येचं माफक आव्हान प्रेम 11 पूर्व विभाग या संघापुढे ठेवलं. ते आव्हान पूर्ण करत असताना धावसंख्या धावपटलावर 31, 18 चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने मात्र इथे लेट कट केलाय. चेंडू मात्र पहिल्या स्लिपमध्ये अडवला जाईल. एकेरी धावसंख्येने मात्र इथे धावपटल बदलेल. स्ट्राईक देखील रोटेशन होईल. नरेश ठोंबरे ज्यांच्या बॅटमधून मगाशी आपण लॉंग ऑनच्या वरून एक षटकार पाहिला, तेच नरेश ठोंबरे आता स्ट्राईक केला असतील. आता एंड चेंज झालाय. गोलंदाजी मुंबई गोवा हायवेच्या दिशेनं गोलंदाजी होतोय. इथून बघूया वाऱ्याचा वेग मात्र सातत्याने आपल्याला अदला बदली इथे पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामधून हवा जी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे आणि संध्याकाळच्या सत्रामधून पूर्वेकडून पश्चिमेकडे हवा असते. ऑन ड्राईव्ह केला या बेलला मात्र अगदी आपण पाहतोय फटका चढवलाय डीप विकेटच्या दिशेने. एक धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आहे. दुसरी धावसंख्या देखील आरामात पूर्ण करताना दोन्ही फलंदाजांना आपण पाहतोय. धावपटल पुढे जाईल. जे धावांचं टार्गेट होता आता मात्र 10 धावांचा शिल्लक राहिलेला टार्गेट होता, कारण 31 धावा बनवल्या होत्या. आता धावपटलावर धावा लागल्यात 34. 34 लॉस ऑफ 1 विकेट. 34 धावसंख्या धावपटलावर असेल. इथून काहीच आव्हान इथे बाकी आहे. 7 धावसंख्येचं आव्हान आता शिल्लक राहिलंय. या बिल्लामध्ये मोठा फटका आलाय. काय ऑन राऊटचा देखना फटका पुल केलाय आणि चेंडू झालाय सक्सेसफुल. चेंडू जाईल डीप. इथे स्क्वेअर लेगच्या वरून धन धन करत जाणारा षटकार. पाहतोय 40+ रायगड मास्टर बिग बॅश चा थर्रार रणधुमाली. मात्र एक धावसंख्येची आवश्यकता असताना नरेश ठोंबरे बरसला, रंगात आला, ढंगात आला आणि प्रतिस्पर्धी संघाचे रंग फिके केले आणि इथून मात्र विजयाचा झेंडा मिरवणारा षटकार नरेश ठोंबरे यांच्या बॅटमधून पाहिला. प्रेम 11 पूर्व विभाग हा संघ मात्र मंगेशभाई दलवी, किरणजी पाटील यांचा संघ मात्र पहिला विजय इथे मिळवतोय. पुढचा सामना आता इथे पाहायला मिळेल आपल्याला. गायकर कंपनी कर्णधार वासुदेव गोंडिलकर आणि मेडिटेक स्पोर्ट्स रायगडचे कर्णधार हेमंत गोरळे या दोन संघामध्ये, या दोन कर्णधारामध्ये हे युद्ध रणधुमाली वॉर क्रिकेटचा पाहायला मिळेल. याच दरम्यान दिनेशजी सावंत ओनर आहेत, संघ मालक आहेत मेडिटेक स्पोर्ट्स रायगडचे. त्यांचं शुभ सन्मान घ्यायचा होता पण ते देखील एक खेळाडू आहेत, त्यांना देखील क्रिकेटमध्ये खेळायचं आहे. सोनू काथार यांचं देखील शुभ आगमन इथे आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. नियमावली जी आहे स्पर्धेची ती 14चा स्क्वॉड आहे आणि या 14च्या स्क्वॉडमध्ये प्रत्येकाला खेळाडूला एक तरी मॅच खेळ अनिवार्य असणार.
हा जन्म तिला जन्माला आली ती आणि तिची चूक नाही, अर्थात आपण पाहतो आणि तिला आपल्या समाजाकडून मदतीचा हात मिळावा म्हणून आमच्या मुकेशदादा भंडारेने तो हात दिला त्यांना. असाच हातभार समाजामध्ये जे असणारे कोणी आमचे दानशूर आहेत त्यांना विनंती करते, असंच आपण आमच्या मदतीला येत जा आणि आमच्या स्पर्धेला उपकृत करत जा. नोटेडचे महेंद्र दादा यांचं शुभ आगमन झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चला दादा, नरेश दादा ठोंबरे यांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. तेवढीच विनंती असेल आमच्या महेंद्र दादांना, आमच्या बालकृष्ण बाबांना आपण या आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच इथे देणार आहोत. वायबी पाटील साहेब आपण आपल्या शुभ मॅन ऑफ द मॅच देऊया. या संघटनेचे उपाध्यक्ष वायबी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब नरेश दादा ठोंबरे ज्यांच्या विपक्षामध्ये मध्ये मॅच जिंकली तेच आज आपल्याला मॅन ऑफ द मॅच ने ते पुरस्कृत करतील, सन्मानित करतील. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वायबी सर, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण येऊया. नरेश ठोंबरे माझ्या लीग मध्ये मी कर्णधार म्हणून पाहिलं, आज खेळाडू आपण